माजी सहकार मंत्र्याचं पिल्लू सभासद नसलेलं या भीतीनं काही शेतकऱ्यांना ब्लॅकमेल करून पैसे मिळवले आणि जमिनीतून पैसे मिळवले। आणखी कराड नगरपालिकेत प्रत्येक टेंडरमध्ये हे कमिशन एजंट खोर आहे। याने आपली विश्वासार्हता पहिली तपासावी। माजी सहकार मंत्र्याचं पिल्लू सभासद नसलेलं हे काहीतरी माझ्यावर टीका करतंय। गेल्या 2 दिवसापूर्वी पाले येथे सभा झाली, त्यामध्ये कराडचे माजी कोणतरी आहेत त्यांनी माझ्यावर टीका केली, परंतु ही टीका खोटी व बिनबुडाची आहे। मी शेतकरी कुटुंबातील सामान्य ऊस उत्पादक शेतकरी आहे। तसाच माझा वीटभट्टीचा व्यवसाय आहे। वडिलार्जित व्यवसाय असून मी प्रामाणिकपणे शेती व वीटभट्टीचा व्यवसाय करतो। मला आमचे नेते माननीय मनोजरावजी घोरपडे यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून कराड गटातून उमेदवारी दिलेली आहे। तरी यांचं म्हणणं असं होतं की कराड गटामध्ये उमेदवार मिळत नव्हता आणि त्याची थकबाकी भरून माझी ऐपत चांगली आहे। माझा वर्षाला 200-250 टन ऊस जातो आणि मला कोणाच्या ह्याची थकबाकी भरण्याची गरज नाही। उलटे ह्यांचेच धंदे काय आहेत हे ह्यांनी स्वतः तपासावे। ज्यांचं आज हे तुंतुन वाजवत आहेत ह्यांना जवळजवळ 25-30 वर्षात ह्यांना सभासद केलेलं नाही। ह्यावरूनच ह्यांची राजकीय पार्श्वभूमी लक्षात येते की ज्यांचे तुंतुन वाजवतात त्यांचा सुद्धा यांच्यावर विश्वास नाही, म्हणून यांना सभासद केलेलं नाही। ह्यांनी कोणावर टीका करण्याचा ह्यांना अधिकार नाही। ह्यांनी जर बघितलं तर वैयक्तिक ज्या वेळेला नगरपालिकेत 10-12 वर्षापूर्वी नवीन DPR झाला त्यावेळेला शेतकऱ्यांना आरक्षण टाकणार पडणार या भीतीनं काही शेतकऱ्यांना ब्लॅकमेल करून पैसे मिळवले आणि जमिनीतून पैसे मिळवले। आणखीन कुणाची जमीन बाबा एखादं कुटुंब 3-4 भावाचं आहे, अशा लोकांची ह्यांनी जमीन घेतलेली एका भावाला ऍडजस्ट करायचा, 1 लाख 2 लाख रुपये द्यायचे, नोटरी करायचं आणि ती करून बाकीच्या भावांना भ्या दाखवायचं आणि अशा पद्धतीनं ह्यांनी या जमिनी बळकवलेल्या आहेत। आणि कराड नगरपालिकेत प्रत्येक टेंडरमध्ये हे कमिशन एजंट खोर आहेत। ह्याने आपली विश्वासार्हता पहिली तपासावी। एजंट खोर म्हणजे यांनी 5-3-2चा पायंडा कराड नगरपालिकेत पाडलेला आहे। त्यामुळं माझ्यावर खोटी टीका करू नये। मी सामान्य शेतकरी कुटुंबातील आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सभासदांनीच ठरवलेलं आहे परिवर्तन करायचं। या भीतीनं माझ्यावर खोटे आरोप करतायत, तर असं करू नका कृपा करून। आणि येणाऱ्या 5 तारखेला सर्व सभासद बंधूंना माझी नम्रतेची विनंती आहे की छत्री या चिन्हापुढील 21 शिक्के मारून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री परिवर्तन पॅनेलला प्रचंड मताने विजयी करा। एवढंच बोलतो आणि थांबतो।